संगीताच्या नभात अनेक तारे चमकतात, पण काही ताऱ्यांचा प्रकाश हा कधीही न मावळणारा असतो. असाच एक दैवी आणि मखमली आवाज आज शांत झाला आहे. आपल्या सुरांनी लाखो हृदयांचा ठाव घेणाऱ्या ज्येष्ठ पार्श्व गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सुमनताईंचा आवाज म्हटला की अनेकदा लता मंगेशकर यांच्या आवाजाशी त्यांचे सामर्थ्य सांगितले जायचे. गझल सम्राट तलत महमूद यांनी जेव्हा पहिल्यांदा त्यांचा आवाज ऐकला तेव्हाच त्यांना या हिऱ्याची पारख झाली होती. तिथून सुरू झालेला हा प्रवास चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार राहिला. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात सुमनताईंनी घर केले होते. अरे संसारामधून संसारातील सुखदुःखाची जाणीव त्यांनी आपल्या आवाजातून करून दिली. मराठी भावगीत, भक्तिगीत आणि हिंदी चित्रपट संगीत विश्वास त्यांनी दिलेले योगदान हे खूपच मोलाचं ठरलं आहे. 2023मध्ये सुमनताईंना पद्मभूषण या नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, नाविका रे वारा वाहे रे, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, देव माझा विठू सावळा, उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले यांसारखी अनेक प्रसिद्ध गाणी गायली होती. तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज गायिकेला भावपूर्ण श्रद्धांजली.